एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती तर दुसऱ्या गावामध्ये राहणारा एक तरुण होता। यांचा काही जास्त संबंध नव्हता, पण मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि यांचं बोलणं आता एकमेकांप्रती सुरू झालं। मग यांचं बोलणं अशा पद्धतीनं सुरू झालं की साथ जिएंगे साथ मरेंगे, सातो जन्म साथ साथ जिएंगे, असे कसमे रस्मे वादे जे काय प्रेमामध्ये असतात तशाच पद्धतीने या दोघा जणांनी सगळे काही वादे पूर्ण केले। आता यांना एकमेकांशिवाय करमतच नव्हतं। आता या दोघांना प्रेमच एवढं झालं की यांना करमत नव्हतं, एकमेकांना भेटू वाटायचं। मग एक दिवस या दोघा जणांनी ठरवून प्लॅन केला आणि हे दोघं जण त्या ठिकाणाहून पळून गेले। आता तरुणीच्या गावातून पळून तरुणाकडे आली, तरुण त्याच्या गावातून पळून एका शहरामध्ये आला आणि हे दोघं जण एका मोठ्या शहरामध्ये पळून गेले। पळून जाऊन एका ठिकाणी अगदी नवरा बायकोसारखं राहू लागले। पण मात्र या दोघांनी लग्न केलं नव्हतं तरी सुद्धा ते नवरा बायको असल्यासारखं राहू लागले, सगळं काही मनमोकळेपणानं करू लागले। आता त्यांच्या दोघांचा नवीन सुखी संसार सुरू झालेला काय असं त्यांना वाटू लागलं। पण बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि बरेच दिवस निघून गेल्यानंतर तो जो तरुण आहे त्या तरुणाचं मन त्या तरुणीपासून भरलेलं होतं आणि त्याला आता तिच्यासोबत राहायचं नव्हतं। म्हणून त्यानं त्या तरुणीला तिच्या घरी नेऊन सोडल्याचा निर्णय घेतला आणि एका प्रकारे त्या तरुणीला धोका दिला। पण मात्र तरुणीनं तो धोका पत्करून घेतला नाही, उलट त्या तरुणाला अद्दल घडवली आणि त्या तरुणासह त्याच्या आईवडिलांना म्हणजे सासू-सासऱ्यांना त्या तरुणीच्या पाया पाडावं लावलं। नेमकं काय केलं त्या तरुणीनं, काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे, प्रकरण आहे, ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। पण मात्र एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती तर त्याच गावापासून दुसऱ्या अंतरावर राहणारा एक तरुण होता। दोघं जण सोशल मीडियाचा वापर करत होते आणि गावाजवळच गाव असल्यामुळे यांची जरा लवकर ओळख झाली। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग दोघांमध्ये प्रेम झालं। प्रेम झाल्यानंतर काय यांनी मोबाईल नंबर घेतले, एकमेकांना बोलू लागले। ज्या काय प्रेमामध्ये कसमा घेत असतात त्या पद्धतीनं यांनी अनेक शब्द घेतले आणि मग एकमेकांसोबत राहायचा निर्णय घेतला। दोघं जण त्या गावामधून पळून थेट दिल्लीला गेले आणि दिल्लीला गेल्यानंतर एकमेकांसोबत अगदी नवरा बायकोसारखं राहू लागले। ते तिकडं नवरा बायकोसारखे राहू लागले, पण मात्र इकडं यांच्या घरचे आई वडील मोठ्या प्रमाणात परेशान झाले। तरुणीच्या घरचे परेशान झाले की तरुणी नेमकी कुठं गेली आहे, काय गेली आहे, तर तिकडं मुलाकडचे सुद्धा परेशान झाले। अशा पद्धतीनं दोघांच्याही घरचे त्यांना शोधण्यासाठी परेशान झाले। ते बेपत्ता झाले म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, पण मात्र सज्ञान होते, वय पूर्ण झालं होतं, कदाचित ते पळून गेलेले असावेत म्हणून पोलिसांनी पाहिजे त्या पद्धतीने तपास केला नाही। तक्रार नोंदवून घेतली पण त्या दोघांचा काही तपास लागलेला नव्हता। दोघं जण दिल्लीला गेले होते, एका ठिकाणी नवरा बायकोसारखं राहत होते। मग अशाच पद्धतीनं बरेच दिवस या दोघा जणांनी एकमेकांसोबत काढल्यानंतर बघता 6 महिने निघून गेले। आता 6 महिने हे नवरा बायकोसारखे राहिलेले होते, पण मात्र तो जो तरुण होता त्या तरुणाचं मन आता त्या तरुणीपासून भरलेलं होतं। त्याला आता ती नकोशी वाटत होती। आता त्याला ती नकोशी वाटत होती म्हणून त्यानं काय केलं, तिला तिच्या गावाकडे नेऊन सोडलं आणि गावाकडे सोडून तो त्याच्या घरी वापस गेला। मग 6 महिन्यांना मुलगा परत आला म्हणून मुलाच्या घरचे काही म्हणले नाही, पण मात्र मुलीच्या घरचे परेशान झाले की 6 महिने नेमकी ही कुठं होती। घडलेला संपूर्ण प्रकार त्या तरुणीनं तिच्या घरच्यांना सांगितलं की तिच्या अशा मुलाबरोबर प्रेम आहे, तो तिच्यासोबत लग्न करणार आहे आणि ती त्याच्यासोबतच तिथं राहत होती, असं सगळं घडलेला प्रकार सांगितला। मग घरचे म्हणे ठीक आहे, तुझ्यासोबत तो लग्न करणार आहे तर आम्हाला सुद्धा त्याची भेट घालून दे, लग्नाचा काय विषय आहे आम्ही ठरवतो। आता तरुणीचे घरचे लग्नाला तयार झाले। मग त्या तरुणाकडे मागणी करण्यात आली, त्याला बोलवण्यात आलं कसं काय लग्नाचं काय करायचं कसं करायचं। तेव्हा तो तरुण पलटला आणि त्यानं सांगितलं की मला काय त्या तरुणीबरोबर लग्न करायचं नाही, त्याचं दुसऱ्या तरुणीबरोबर जमलेलं आहे। आता हे ऐकल्यानंतर त्या तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की 6 महिने त्या तरुणीबरोबर त्यानं नको ते कृत्य केलेलं होतं, बायकोसारखं त्यानं तिच्यासोबत सगळं काय केलेलं होतं।
मग तरुणी मोठ्या प्रमाणात घाबरली होती, काय करावं काय नाही समजत नव्हतं आणि तिच्या घरच्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती। मग तिनं तरी न घाबरता थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेली संपूर्ण घटना सांगितली। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार गेल्यानंतर पोलिसांनी तो जो प्रियकर आहे त्याला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार विचारला, तरी त्यानं उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली। मग पोलिसांनी सांगितलं त्या तरुणाला की तुझ्या आईवडिलांना घेऊन ये। त्याच्या आईवडिलांना त्याच्या परिवारातल्या लोकांना बोलवलं, तरुणीच्या घरच्यांना परिवारातल्या लोकांनी बोलवलं आणि पोलीस स्टेशनमध्येच हे सगळं प्रकरण शॉर्ट आउट सॉल्व करायचं ठरवलं। मग जेव्हा त्या तरुणाला समजून सांगितलं की मागच्या 6 महिन्यापासून तू त्या तरुणीला घेऊन दिल्लीला गेला होता, तिच्यासारखं तिच्यासोबत नवरा बायकोसारखं राहत होता, तेव्हा तुला मजा वाटली आणि आता लग्नाचा विषय आला तर आता तिच्यासोबत लग्न करत नाहीत, हे तुला का सगळं सोपं वाटलं का? लहान लहान लेकराचा खेळ वाटला का? तिनं जर तुझ्यावर कारवाई केली, केस केली तर त्याच्यावर कायदेशीर काय काय कारवाई होऊ शकते, त्याला किती वर्ष जेलमध्ये राहावा लागू शकतं आणि त्याच्यासोबत काय काय घडू शकतं, याचा जेव्हा पाडा पोलिसांनी त्या तरुणाला सांगितला तेव्हा त्याला एक मोठा धक्का बसला। त्याला वाटलं जेलमध्ये गेल्यापेक्षा हिच्यासोबत लग्न केलेलं बरं। त्या तरुणाच्या घरच्यांना सुद्धा पोलिसांनी सांगितलं की यानं केलेला एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, तिनं जर कारवाई केली किंवा गुन्हा दाखल केला तर मग त्या तुमच्या तरुणाचं काही खरं नाही, त्याला जेलमध्ये जावं लागेल। त्या तरुणाच्या घरचे सुद्धा रेडी झाले आणि त्या तरुणीनं दिलेली जी तक्रार आहे ती वापस घेण्याची विनंती केली। त्या तरुणीच्या पायात तिचा होणारा नवरा, ते सासू सासरे सगळेजण तिच्या पाया पडू लागले आणि आम्ही माघार घेतो, लग्न करतो अशीच त्या तरुणीला विनंती करू लागले। मग पोलीस साक्षीला होते, त्या दोन्ही परिवारातले लोक राजी झाले आणि जवळच्या ज्या मंदिरामध्ये दोघांचं लग्न लावण्यात आलं। त्या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला, याच्यामध्ये कुठेही गुन्हा दाखल झाला नाही। पण मात्र ह्या संपूर्ण घडलेल्या घटनेमुळं गावामध्ये आणि संपूर्ण परिसरामध्ये एकच चर्चा आहे। आता तुम्हाला वाटेल की ही घटना कुठं घडली आहे, काय घडली, तुम्ही गाव नाव तर काय सांगितलंच नाही, तर ही संपूर्ण घडलेली जी घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील मोहम्मदाबाद मधलं गोहना नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी घडलेलं आहे। जर आपण पाहिलं तर कोणी कोणाला आश्वासन देतं, कोणी लग्नाचं देतं, कोणी नोकरीचं देतं, कोणी पैशाचं देतं, अजून कोणी कशाचं आश्वासन देतं आणि आश्वासनामधून कशा पद्धतीनं काय काय करून घेतं, याच्या आपण बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच घटना पाहिलेल्या आहेत। त्यामुळं अशा आमिषाला पडणं योग्य आहे का? लग्नाआधीच सगळं काही करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। जर कोणाला वाटत असेल बातमी बनवलेली आहे, मनाने सांगितलेली आहे, खास त्यांच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये बातमीची लिंक सुद्धा दिलेली आहे, बातमीची लिंक क्लिक करायची आणि सविस्तर बातमी वाचायची। धन्यवाद।